नमस्कार. नेटिझन्स फाउंडेशन अकॅडमीच्या वतीनं मी या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेच्या इयत्ता 9वी आणि 6वी साठीच्या फर्स्ट लेवलच्या पहिल्या लेखी परीक्षेच्या ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या लेखी परीक्षेसाठीच्या तयारीविषयी, त्याच्या मॉक टेस्ट विषयी, प्रत्यक्ष परीक्षेविषयी आणि परीक्षा सुरू झाल्यानंतर परीक्षेच्या काळामध्ये काय काय पद्धतीनं काम करायचं याच्याविषयी संपूर्ण अशी कंप्लीट अशी माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमधनं मी देणार आहे. तेव्हा कुणीही हा व्हिडिओ मध्येच बंद करू नका, स्किप करू नका. 6वी आणि 9वीच्या डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर त्याची सगळ्यात मोठी पहिली पायरी जी असते ती लेखी परीक्षेची असते आणि तिचे मार्क हे पुढे चालून तुमच्या फायनल इव्हॅल्युएशन शीट मध्ये सुद्धा रिफ्लेक्ट होतात. त्यामुळे या परीक्षेला इग्नोर करायचं नाही. आता ही परीक्षा दरवर्षी कोविडच्या आधी ही लेखी स्वरूपात ऑफलाईन पद्धतीनं होत होती. त्यावेळेला फारसे प्रॉब्लेम जे होते ते समोर येत नव्हते. मात्र आत्ताला असं लक्षात येत आहे की ऑनलाईन झाल्यापासून मात्र तुम्हाला थोडासा जर्क बसलेला आहे, थोडासा त्रास झालेला आहे. गेल्या वर्षीचा अनुभव तुम्हाला पहिल्यांदा मी सांगतो. म्हणून पूर्वतयारीकडे जात असताना आधी तो अनुभव आपण ऐकूयात. काय झालं की बऱ्याच मुलांनी प्रॉब्लेम असा झाला की बऱ्याच मुलांनी मागच्या वर्षीला खूप लाईटली घेतलं ऑनलाईन परीक्षेला आणि काही जणांनी खूपच सिरियसली घेतलं, मर्यादेपेक्षा जास्त. आणि त्यामुळं त्यांनी ते मागे प्लेन बॅकग्राऊंड काय, त्याचं ते बैठक व्यवस्था काय, याच्यावरती सुद्धा खर्च खूप केला. आणि मूळ जे फोकस ठेवायला पाहिजे ती म्हणजे स्टेबिलिटी, की तुमचं इंटरनेट हे स्टेबल पाहिजे, तुम्हाला तुमची अशा ठिकाणी बैठक पाहिजे, बसले पाहिजे परीक्षेला. अर्थातच ही होम एक्झाम आहे, घरी बसून तुम्हाला परीक्षा द्यायची आहे, पण ती आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे कंट्रोल केली जाणारी परीक्षा असणार आहे. गेल्या वर्षी पण तशी होती, यावर्षी पण तशीच होणार आहे. झालं काय मग, प्रॉब्लेम काय झाला की मुलांनी मोबाईलमध्ये अनेक सेटिंग्स ज्या होत्या त्या डिफॉल्ट लेवल नाही ठेवल्या, त्या काहीतरी चेंज करून टाकल्या. गेम खेळत बसतात, ग्राफिक्स काहीतरी चेंज करत बसतात, त्याचं रोटेशन ऑफ करून ठेवतात. तर ह्या सगळ्या गोष्टीविषयी आपल्याला पूर्वतयारीमध्ये हे सगळं अभ्यासायचं आहे. गेल्या वर्षीचा अनुभव काय होता की मुलांना प्रश्नच पूर्णतः दिसला नाही, त्यांना स्क्रोलिंग करता नाही आलं. काही मुलांना की खाली कसं स्क्रोल करून बघायचं, मोबाईल उभा धरला, तो आडवा धरला तर काय होईल, आडवा धरल्याच्या नंतर तो प्रश्न दिसेल का, तो खाली स्क्रोल करून बघावा लागेल. अशा छोट्या छोट्या गोष्टीवरती मुलांचं काय झालं की तिथे त्यांचा कंट्रोल गेला. का? कारण परीक्षेच्या दिवशी आपल्या अंगामध्ये वेगळंच वारं असतं आणि ते वारं आपल्याला बाधक असतं. ते वारं आपल्याला परीक्षा नीट देऊ देत नाही. प्रेशरचं वारं की बापरे, आता काय माझा वेळ जाईल, आता काय माझी परीक्षा संपेल, फक्त 90 मिनिटाचा तर वेळ आहे, काय करून काय नाही. आणि म्हणून अतिशय स्थितप्रज्ञ होऊन, स्थिर होऊन तुम्हाला सगळ्यांना ही परीक्षा द्यायची आहे. चला आपण पूर्वतयारीविषयी विचार करूयात. त्यांनी जे नियम तुम्हाला घालून दिले ते नियम पहिल्यांदा आपण ऐकणार आहात. पहिला आहे, परीक्षा घरातूनच द्यायची आहे. त्यामुळं प्रवेशासाठी ऍडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट वगैरे असली काहीही भानगड असणार नाही. तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती आणि ईमेल ऍड्रेसवरती किंवा शाळेमार्फत तुमचा जो युजर नेम आणि पासवर्ड आहे आणि परीक्षेच्या दिवशीची लिंक आहे ती आज किंवा उद्यामध्ये परीक्षेच्या आधी 48 तास 24 तास आधीपर्यंत तुम्हाला सगळ्यांना कळवली जाणार आहे. तुम्ही त्याच्यानुसार पुढे जाणार आहात. तेव्हा सगळे पॉइंट्स वन बाय वन नीट ऐका, काळजीपूर्वक ऐका, कारण पुन्हा रिपीट मी करणार नाही ह्या सगळ्या गोष्टी. तुमच्याकडे इंटरनेटचं कनेक्शन जर अनस्टेबल असेल, तुमच्याकडे इंटरनेटचा जर पॅक ज्याला आपण म्हणतो पर डे 1.5 GB 2 GB वगैरे, तर तुम्ही तो सांभाळून वापरा. परीक्षेच्या दिवशी तुम्ही इंटरनेटची कुठलीही ऍक्टिव्हिटी करणार नाही, इंटरनेट तुमचा डेटा कंझ्युम होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. इंटरनेटच्या समस्येमुळे परीक्षा देता नाही आल्यास MSTA म्हणजे महाराष्ट्र सायन्स टीचर असोसिएशन जे आहे, कर्तव्य बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ, ते जबाबदार असणार नाही असं त्यांनी अगदी स्पष्टपणे शुद्ध अशा भाषेमध्ये इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत. त्यामुळे घरीच परीक्षा द्यायची आहे. आता घरी द्यायची म्हटलं तर त्याला चोरी करायची काही जणांना इच्छा असते, ती चोरी करता येणार नाही. तुम्हाला कम्प्लिटली मॉनिटर केलं जाणार आहे. गेल्या वर्षीपेक्षा सुद्धा उत्तम अशा प्रकारचा त्यांचा फ्रेमवर्क मला दिसतोय, मॉनिटरिंग फ्रेमवर्क. कारण मी जेव्हा त्यांची मॉक टेस्ट तुम्हाला तर सांगणारच आहे, मॉक टेस्ट कशी द्यायची ती जेव्हा ती होणार आहे
तेव्हा मॉक टेस्ट जेव्हा त्यांची होते तेव्हा मला हे लक्षात आलं की त्याने वेब ब्राउझर हा गुगल क्रोमच ठेवलाय फक्त आणि फक्त गुगल क्रोमच ठेवलाय. तुम्हाला ही लिस्ट माहित पाहिजे काय 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 करायचं आहे. मोबाईलवरनं किंवा लॅपटॉपवरनं किंवा टॅबवरनं किंवा कम्प्युटरवरनं तुम्ही परीक्षा देत असाल, कुठेही परीक्षा द्या, तुमचा पहिला चेक पॉइंट चेकलिस्ट मधला आहे गुगल क्रोम. गुगल क्रोम हा अपडेटेड व्हर्जन पाहिजे. त्यामुळे तुम्ही आत्ताचा गुगल क्रोम रिसेंट असेल तर हरकत नाही, पण अनइन्स्टॉल करा आणि ते पुन्हा एकदा इन्स्टॉल करून घ्या. ते लेटेस्ट व्हर्जन तुम्हाला आपोआप इन्स्टॉल करून मिळेल. जास्त कष्ट जास्त काळजी करायची त्याच्यामध्ये कारण नाही. एक स्पष्टपणे सूचना आहे की आपल्या परीक्षा देत असताना तुमच्या आजूबाजूला कुणी माणूस असता कामा नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. कुणी व्यक्ती असता कामा नये. खरंच आहे, कारण व्यक्ती असणार म्हणजे निश्चितच तुमचं इंटेन्शन असेल काहीतरी गैरमार्ग गैरपद्धतीचा अवलंब करावा. तसं करायचं नाहीये, कारण 0 टॉलरन्स धोरण आहे त्यांच्याकडे. शून्य सहिष्णुता मराठीमध्ये छान शब्द दिलाय. 0 टॉलरन्स धोरण आहे. तुमचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये तुमचा कॅमेरा ऑन आहे, ऑडिओ ऑन आहे, तुम्ही जे काम करताय त्याच्या समोर छोटासा जरी टेबल असला तुमच्या स्टडीचा तरी त्याच्यावरच रफ शीट घेऊन तुम्ही रफ वर्क करतायत. ती रफ शीट दिसली पाहिजे. तुम्ही दुसरंच काहीतरी उत्तर काढतायत का हे त्यांना म्हणजे त्या ठिकाणी जर लक्षात आलं तर तुमची त्या ठिकाणी ऍट द सेम मोमेंट तुमची परीक्षा ते रद्द करतील. तुम्हाला अपील करता येणार नाही. त्यामुळं गैरमार्गाने तुम्हाला फार 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 तर 40-45 मार्क पडतील. काही तुम्ही 10 प्रकारचे लॉजिक लावून केलं असाल करत असाल करणार असाल तर सिलेक्शन नाही होणार. कारण सिलेक्शनसाठी ओरिजिनलीच परफॉर्म केला पाहिजे. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यामुळे गैरवर्तनामध्ये तुम्ही जर अडकला तर तुमचा निकाल राखून ठेवण्याचा अधिकार हा त्यांनी स्वतःकडे ठेवलेला आहे. अर्थातच कॅल्क्युलेटर्स वापरायचे नाही आहेत, कारण कॅल्क्युलेटर तसंही तुम्हाला फार जास्त सायन्सच्या साठी वापरायची गरज फारशी पडत नाही. कुठेतरी फिजिक्सला तुम्हाला कॅल्क्युलेटरचा वापर करायचा लागेल, पण तो काय तुम्ही वापर करू शकणार नाही तसं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आपल्या बाजूला रफ वर्कसाठी कागद, कोरा कागद, 2 कागद, 4 कागद, 10 कागद ठेवून द्या. हरकत नाही, ठेवता येतील, काही प्रॉब्लेम नाही. ते कागद तुम्ही काम करत असताना थोडेसे दिसावेत अशा प्रकारे तुमची सेटिंग तिथं असली पाहिजे. ओके. त्यामुळं मी तुम्हाला रिकमेंड करेन की मोबाईलवरनं जरी परीक्षा देणार असाल तरी तो कुठेतरी एका स्टँड वरती ठेवा आणि मग समोर लांब बसून तुम्ही ते प्रश्न जे आहेत ना ते वाचून त्या ठिकाणी तुम्ही त्याची उत्तरं हे देऊ शकता. मोबाईलवरनं परीक्षा देत असाल तर मोबाईल तर असा आडवा धरा. उभा जर तुम्हाला जर प्रश्न दिसत नसेल तर तो आडवा धरायला पाहिजे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीसाठी ही पूर्वतयारी जी आपण म्हणतो, अर्थातच पेपरची पूर्ण आपली जी वेळ आहे ती वेळ जर आपली संपली तर एक्झाम आपोआप सबमिट होईल. तुम्हाला काळजी करायचं काय कारण नाही. तुम्ही ज्या ज्या प्रश्नाचं उत्तर मार्क केलं ते सगळं तुमचा रिस्पॉन्स तिकडे रेकॉर्ड होऊन सबमिट पण होणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला सबमिट करायची असेल परीक्षा तर तुम्ही ती करू शकता, पण मी तुम्हाला आधी करा असं म्हणत नाही. शेवटच्या मिनिटात 2 मिनिटात सबमिट स्वतःहून करायला हरकत नाही. हे मात्र लक्षात ठेवा. काही मुलं फार घाई करतात, काही मुलं मुली त्यांना काय कुठली घाई कुठला वाघोबा मागा लागला असतो माहिती नाही. पण जो 90 मिनिटाचा वेळ तुम्हाला मिळणार आहे तो 90च्या 90 मिनिट वेळ तुम्हाला त्यांनी काहीतरी कॅल्क्युलेशन करून दिलाय ना. नाही तर दिला असता 10 मिनिटं 20 मिनिटं 15 मिनिटं पटपट पटपट करून जा. 90 मिनिटं त्यांनी इस्टिमेटेड टाइम काढलाय की 100 प्रश्न सोडवायला या विद्यार्थ्याला जर सिलेक्शन लेवल पर्यंतचे मार्क पाहिजे असतील तर 90 मिनिटं त्याला खर्च करावे लागतील. हा त्याच्यातला अर्थ आहे. 90 मिनिटं म्हणजे 90 मिनिटापर्यंत नव्हे, दॅट इज इस्टिमेटेड टाइम स्लॉट आणि तो त्यांच्या एक्सपर्टनी तो निर्धारित केलेला असतो. ओके. आता जी समोर चार्ट विंडो असेल किंवा तुमच्याकडे URL जी आहे या सगळ्या गोष्टीबद्दल निश्चितच तुम्हाला मी पुढच्या सेशन म्हणजे पुढच्या पार्टमध्ये सांगणारच आहे. पहिला जो म्हणजे महत्वाचा भाग असा आहे की तुम्हाला पर्यवेक्षक सुद्धा तिकडनं तुम्हाला बघितलं जाणार आहे. यू विल बी प्रॉक्टर्ड असं त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि ते प्रॉक्टर्डचा अर्थ असा आहे की तुम्हाला कोणीतरी तिकडे पाहताय आहे की नाही. तिकडे ते CP+ कॅमेऱ्याची एक जाहिरात आहे बघा, उपरवाला सब दिखता है. तसं इकडे डॉक्टर भाभा परीक्षेसाठी जो कोणी व्हिजिलन्स आहे तो तुम्हाला पाहत राहणार आहे. तुमची अनयुज्युअल काहीही ऍक्टिव्हिटी जर त्याला दिसली तर तो तुम्हाला मेसेज करेल की हे बंद करा, इकडे इकडे फिरू नका, समोर लक्ष द्या. हे पण एखादाच मेसेज करेल. तुम्ही त्याला रिप्लाय पण तिकडे देऊ शकता. तो चार्ट विंडो असणार आहे त्या ठिकाणी तुमच्या समोर.
आणि म्हणून आपण परीक्षार्थी म्हणून सातत्यानं स्क्रीनच्या समोर असणं आवश्यक आहे. संपूर्ण परीक्षेच्या कालावधीमध्ये आपल्या हालचाली टिपल्या जाणार आहेत, त्याचं परीक्षण नोंद केली जाणार आहे. हेडफोन, ब्ल्यूटूथ वापरण्यावर पूर्णतः बंदी. तुम्ही ओठांच्या हालचाली करत असाल, काही गाणं गुणगुणत असाल, काही जणांना सवय असते परीक्षा सुरू असताना आपलं कोणी नाही, चलो काहीतरी आपलं गुणगुणणं सुरू असतं, तेही कटाक्षानं टाळा. स्क्रीनशॉट्स काढता येणार नाहीत. म्हणजेच काय हो, परीक्षेसारखं बघा ना. सोपा प्रश्न, सोपा मुद्दा, त्याला उगीच इकडून काढी तिकडून काढी करत कशाची काय गरज आहे? स्क्रीनशॉट निघतो का बघू, बॅक जातं का बघू, फॉरवर्ड होतं का बघू, उलटा करून बघू, सुलटा करून बघू, लॅपटॉपला रेंज कुठं जाते का बघू. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही सगळे अडचणीत याल. तुम्हाला मी रिकमेंड करतो की तुमच्याकडे त्या दिवशीला इंटरनेटच्या कनेक्शनसाठी जर तुम्ही मोबाईल 2-3 अवेलेबल करून ठेवले तर त्याच्यातनं ब्ल्यूटूथद्वारे, हॉटस्पॉटद्वारे तुम्ही तुमच्या लॅपटॉपला पण कनेक्शन शेअर करू शकाल. आणि ते नाहीच आहे तुमच्याकडे तर तुम्ही एक 2-3 मोबाईल स्टँड बायला ठेवा की जेणेकरून या मोबाईलचं नेटवर्क जर खराब झालं किंवा इंटरनेटचा काही इश्यू आला तर त्याला हॉटस्पॉट वरून दुसरं नेटवर्क पटकन जोडून तुम्हाला वापरता हे येऊ शकणार आहे. आता परीक्षा ही तुम्ही एकटे देत नाही आहेत. तुमच्या शाळेमधले अनेक विद्यार्थी आहेत, तुमच्या शहरामधनं अनेक विद्यार्थी आहेत, तुमच्या जिल्ह्यामधनं अनेक विद्यार्थी आहेत, राज्यामधनं अनेक विद्यार्थी आहेत. साधारणपणे 25,000 विद्यार्थी ही परीक्षा ऑनलाईन देत आहेत असं लक्षात घेऊयात. काय होईल मग अडचण की दुपारी 3 वाजता लॉग इन तुम्हाला करायचं आहे, पण 3:30ला परीक्षा ऍक्च्युअल चालू होणार आहे. ओके, 3 वाजल्यापासून लॉग इन करा. 3ला नाही झालं, 3 वाजून 1 मिनिटाला होईल, 2 मिनिटाला होईल, 10 मिनिटाला होईल, 3 वाजून 15 मिनिटाला होईल. घाबरायचं कारण नाही. 3 वाजून 25 मिनिटापर्यंत तुमचं लॉग इन हे होऊ शकतं, कारण तुम्ही एकटे नाही आहेत. त्या ठिकाणी बऱ्याच मुलांचं लॉग इन चालणार आहे. शक्यता तर अशी आहे की तुमचं लॉग इन व्यवस्थित होईल, पण थोडासा वेळ लागत असेल, नेहमीपेक्षा जास्त वेळ जर ती क्लॉक फिरत असेल तर लक्षात घ्या की सर्व्हरला लोड आहे, तुमची त्या ठिकाणी रिक्वेस्ट सबमिट झालेली आहे, तुम्हाला रिस्पॉन्स यायला वेळ लागणार आहे. सारखं क्लिक 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 करत बसू नका, टच 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 करत बसू नका, वारंवार करत बसू नका. त्याला एकदा सांगितलं की कळतं, तो आपल्यासारखा नाहीये. आपल्याला सारखं सांगावं लागतं. त्या कम्प्युटरला किंवा त्या मोबाईलला एकदा सांगितलं की तो करतो. ओके, जोक सपाट, पण त्याला जास्त वेळ तुम्ही क्लिक करत बसत जाऊ नका. त्यामुळे कदाचित तुमचं कम्प्लिटली एक्झाम सुद्धा हँग होण्याची ही शक्यता आहे. एकदा एंड एक्झाम झाली की तुम्हाला वापस पुन्हा परीक्षा चालू करता येणार नाहीये, हेही त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. तुम्हाला दुसरी विंडो ओपन करता येणार नाहीये. मध्येच काहीतरी इंटरनेटवरती जा, गुगलमध्ये जा, याचं प्रश्न तिकडं सर्च कर वगैरे, असं काही नाही. तुम्ही दुसरी विंडो ओपन केली की तुम्हाला मेसेज येईल की तुमची ही शेवटची वॉर्निंग आहे, तुम्हाला ही विंडो अशा प्रकारे ओपन करता येणार नाही. पुढच्या वेळेला प्रयत्न कराल तर परीक्षा बंद करून टाकू. त्यामुळे तुम्हाला चुकून क्लिक झालं, इकडं झालं, तिकडं झालं, लहान भाऊच मध्ये आला, बहीणच मध्ये आली, असली रद्दी आणि शेंबडी कारणं सांगता येणार नाहीत. परीक्षेला सामोरं जायची ज्याची तयारी नाही, ज्याला आत्मविश्वास नाही, तो असलं रडक्याचं काम करतो. त्यामुळे ते करायची गरज नाही. कमीत कमी नेटिझनच्या मुलांनी तरी करायची गरज नाही. कारण मागच्या 3 वर्षाचा जरी हिशोब केला तरी 18 पेक्षा जास्त मेडल्स हे तुमच्यासारख्याच मुलांनी मिळवलेली आहेत. आणि त्यामुळं हा मोठा चान्स तुम्हाला पण आहे की फर्स्ट लेवलचे मार्क्स कॅरी होणार आहेत सेकंड लेवलला, थर्ड लेवलला. म्हणजे शेवटला मेडल पर्यंत जायला तुम्हाला थेरीचे जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आहेतच, ते कुठे जाणार नाहीये. आणि सहजच म्हणून सांगतो की ही परीक्षा निगेटिव्ह मार्क नसल्यामुळे तुम्हाला जे 3 ग्रुप सांगितलेत मी, की जे येतं ते पहिल्यांदा, जे येत नाही ते दुसऱ्यांदा, जे अजिबात येत नाही ते अंदाजाने सोडवून सबमिट करायचं आहे. माझे 20च झाले, बाकीचे करायला वेळच नाही मिळाला, असा काहीही चालणार नाही. 100 पैकी 100 प्रश्नाची काही ना काही उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजेत. निगेटिव्ह मार्किंग नाहीये. अर्थात हे चुकीची पद्धत आहे, पण आता आपल्याला संधी आहे की समजा आपल्याला 60 मिळणार असतील आणि आपले 15 प्रश्न राहिले असतील सोडवायचे, अजिबातच येत नाहीत, तर त्याच्या अंदाजाने तुम्हाला मोस्ट क्लोज जे वाटतात ते तुम्ही उत्तरं लिहून सबमिट करून तिकडे क्लिक करून सबमिट करायला काही हरकत नाही. त्यात 2-4 तुम्हाला मार्क्स वाढवून जातील असं निश्चितच एक प्रकारे मी तुम्हाला सजेस्ट करतो आहे. हे रिकमेंड नाहीये, कारण तुम्ही अभ्यास चांगला केला तर बरोबर सगळ्या प्रश्नाची उत्तर आली पाहिजेत. कधी कधी काय होतं की आपण दिलेलं उत्तर आपल्याला बरोबर वाटतं पण ते नंतर बरोबर निघत नाही.
म्हणून आपलं उत्तर रिव्हेरीफाय करायला पाहिजे, हे बरोबर द्यायलंय का. एवढा वेळ तुम्हाला निश्चित मिळतो. ज्यांची तयारी झाली आहे, नेटिझनला तुम्हाला 20 परीक्षा दिल्यात 9वीच्या मुलांनी, मॉक टेस्ट ज्याला आपण म्हणतो, सराव परीक्षा. 20 परीक्षा म्हणजे 2000 प्रश्न तुमच्या हाताखालनं गेलेले आहेत. 6वीच्या विद्यार्थ्यांनी 1500 प्रश्नांचा सराव केलेला आहे. 1500 प्रश्न तुमच्या हाताखालनं गेलेले आहेत. त्यामुळे नेटिझनच्या मुलांना जो आहे म्हणजे प्रश्न येणार नाहीये, त्याची चिंता करायचं कारण तिथं असणार नाहीये. ओके, आता ही जी तयारी सांगितली, पूर्वतयारी, तुम्हाला मी याच्याविषयी बोललो. मुळात तर काय, परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्रभर जागत बसायचं नाही, ही पण एक पूर्वतयारी आहे. शांत झोपून जा. आता इतके दिवस झालं असेल नसेल, सगळं पुढं कॅरी करत चला. तुमचा 20 तारीख जी आहे ती शांत गेली पाहिजे, रात्र शांत गेली पाहिजे, निवांत झोपून राहा, काही प्रॉब्लेम नाही. अभ्यास खूप झालाय, आता फक्त परीक्षेची वाट बघा आणि परीक्षेला सामोरं जा. मी तुम्हाला जे 4 सूत्र सांगितली होती की चांगला अभ्यास करा, लर्निंग चांगलं करा, प्रॅक्टिस चांगल्या प्रश्नांची करा, जे प्रश्न सुटत नाहीत त्याच्या डाऊट्स आहेत ते क्लिअर करा, आणि परीक्षेमध्ये परफॉर्मन्स चांगला करा. आता तुम्हाला तो 4था टप्पा आलाय, आपल्या त्या स्वास्तिक फ्रेम मधला 4था टप्पा आलाय, परफॉर्मन्स. आणि परफॉर्मन्सची तयारी चांगली करायची आहे. आता उद्या परवा तुमची परीक्षा आहे, त्यावेळेला तुम्हाला पहिल्यांदा मॉक टेस्ट, अतिशय चांगली संधी आहे. मॉक टेस्ट तुम्हाला सगळ्यांना द्यायच्याच आहेत, आणि मॉक टेस्ट ज्या द्यायच्या आहेत त्या तुम्हाला अगदी आत्ताला हे व्हिडिओ ऐकल्या तुम्हाला ती मॉक टेस्ट लगेचच्या लगेच देऊन बघायचे. कितीही वेळेला तुम्हाला मॉक टेस्ट देता येणार आहे. तेव्हा इथून पुढच्या 10 मिनिटाच्या सेशन मध्ये मी तुम्हाला मॉक टेस्ट काय आहे हे इकडे निश्चित सांगणार आहे. आपण आत्ताला डिस्कस करत होतो ते की पूर्वतयारी. आता आपण दुसरा पॉइंट करत आहोत, तो म्हणजे मॉक टेस्ट. ह्या मॉक टेस्ट पण आपल्या सगळ्यांना द्यायच्यात, आणि त्या जास्त वेळेस करून आपण प्रॅक्टिस करणार आहात, कारण अगदी रंगीत तालीम आहे. म्हणजे उद्याला जी परीक्षा तुम्हाला 21 तारखेला द्यायची आहे किंवा 6वीच्या मुलांना 28 तारखेला द्यायची आहे, त्या परीक्षेसाठीचा ऑनलाईन सेटअप एकदा तुमच्या हाताखालनं, तुमच्या नजरेखालनं, तुमच्या विचारामधनं तो जर गेला प्रोसेस, तर तुमचा थॉट प्रोसेस चांगला होईल आणि तुम्ही ऑनलाईन परीक्षेच्या दिवशी गडबडणार नाही. मागच्या वर्षीचा अनुभव इतका विचित्र होता की मी म्हणणारे विद्यार्थी, हुशार म्हणणारे विद्यार्थी, मला सगळं येतं म्हणणारे विद्यार्थी, त्यांना कम्प्युटरवरनं किंवा मोबाईलवरनं किंवा टॅबवरनं, लॅपटॉपवरनं ऑनलाईन परीक्षा देता आली नाही. त्यांचे मार्क्स कमी आले, इव्हन त्यांचं सिलेक्शन पण नाही झालं. त्यामुळं लक्षात ठेवा की मॉक टेस्ट जो चांगल्या पद्धतीनं आपल्याला देता येईल, म्हणजे प्रॅक्टिस करून देता येतील, तर आपला फायदाच निश्चित होणार आहे. बघूयात मॉक टेस्ट कशा पद्धतीनं द्यायच्या ते. तुम्हाला इकडे वेबसाईटवरनं दाखवतोय, डायरेक्टली त्यांच्या वेबसाईटवरनच, म्हणजे MSTA वेबसाईटवरती तुम्हाला इकडे मी घेऊन आलो. इथे MSTA.in याच्यावरती आपण क्लिक केलं की आपण या मॉक टेस्टकडं जाऊ शकतो. या पेजवरती आपण जर स्क्रोल डाऊन केलं तर इथं मॉक टेस्ट फॉर स्टँडर्ड 9 DHBBVC या नावानं इथे एक लिंक तुम्हाला दिसते, एक स्टिकर दिसतं. तुम्ही या स्टिकरला क्लिक करा. केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक पेज येईल. हे पेज हे तुमच्यासाठी मॉक टेस्टचं पहिलं पेज आहे. इथं तुम्हाला लिंक मिळेल. आता ही आहे ती मॉक टेस्टची लिंक आहे, पण तुमच्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला रजिस्टर्ड मोबाईलवरती किंवा ईमेल ॲड्रेसवरती किंवा दोन्हीवरतीही तुमचं तुमचं स्वतःचं युजर नेम आणि तुमचा पासवर्ड आणि परीक्षेची लिंक ही तुम्हाला 2 दिवसामध्ये शेअर केली जाणार आहे. आता ही लिंक जर तुम्हाला नाही मिळाली तर काय करायचं, तर आपण ज्या शाळेतनं आपण जिथं फॉर्म भरलाय त्या शाळेमधल्या संबंधित मुख्याध्यापकांकडे किंवा संबंधित शिक्षकांकडे आपल्याला विचारणा करायची. शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत, 10 वाजेपर्यंत, 11 वाजेपर्यंत म्हणायात, तर आपण जर शाळेत संपर्क केला, जर लिंक नाही आली, मेसेज नाही आला, SMS नाही आला, अशा परिस्थितीमध्ये. चला, आता आपण मॉक टेस्ट बद्दल बोलत आहोत. मॉक टेस्टला आपण इथे याला क्लिक केला की ही लिंक आपण इथं नवीन ब्राउझरमध्ये पेस्ट करूयात, आणि तिथे आपण आता ही लिंक तुमच्या समोर आली. या लिंकला क्लिक केल्याच्या नंतर ही आहे ती मॉक टेस्टची लिंक आहे. याच्यामध्ये तुम्हाला साधारण 1 2 3 4 5 6 7 8 कम्पॅटेबिलिटी आहेत. म्हणजे गुगल क्रोम शिवाय इतरत्र कुठेही तुमची ही परीक्षा ओपन होणार नाही. बऱ्याचदा काय होतं की आपण आपला फेवरेट ब्राउझर आहे, माझ्याकडे मोझिला आहे, माझ्याकडे आणखीन मायक्रोसॉफ्टचं एज आहे, तर
ह्या वेगवेगळ्या ब्राउझरमध्ये प्रयत्न करून बघतो, विनाकारण प्रयत्न करून बघतो. त्यांनी सांगितलं ना बाबा रे की गुगल क्रोम वापरा, त्याच्यामध्ये लिंक तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे वापरता येईल, तर बाकीच्या ठिकाणी जायचं काय कारण आहे. त्यामुळे सरळ सरळ गुगल क्रोमचा वापर करून तुम्ही सगळ्यांनी इकडे मॉक टेस्ट ह्या द्यायला हव्यात, अशा प्रकारे मी तुम्हाला सांगतोय. चला, तुमच्या ब्राउझरची कंपॅटेबिलिटी जी आहे ही तो चेक करतोय, आणि वर सगळीकडे जर येस 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 असं आलं तर तुमचं या ठिकाणी ओव्हरऑल स्टेटस सुद्धा ओके असं राईट क्लिक त्या ठिकाणी येणार आहे. आता तुम्हाला कधी कधी तो काय करतो की वेब कॅम परमिशन किंवा मायक्रोफोन परमिशन, लोकेशन परमिशन्स, तो जर तुम्हाला ऑन तुम्ही केले नसतील तुमच्या सेटिंग मधनं, तर तो तुम्हाला इकडे विचारतो की ऑन करायच्या का. तर तुम्ही येस 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 म्हणा, म्हणजे तुमचं हे 8च्या 8 जे कंपॅटेबिलिटी सेशन आहे, चेक सेशन आहे, ते क्लिअर होऊन जाईल. चला आपण याला कंटिन्यू करूयात. कंटिन्यू केल्याच्या नंतर परत तुम्हाला इकडे युजर ID मागणार आहे. मॉक टेस्ट साठी सगळ्या विद्यार्थ्यांना, 6वीच्या विद्यार्थ्यांना पण मॉक टेस्ट साठी ID येणारच आहे, आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना तर आज उद्यामध्ये येणारच आहे. तर इथं युजर ID काय असेल, तर आपण जे सुरुवातीला मॉक टेस्टच्या पेजवरून इथं आलो होतो, तो हाच युजर ID लॉग, याचा मॉक टेस्टचा युजर ID जो आहे तो आपण इथे टाकूत, आणि पासवर्ड MOCK असाच पासवर्ड त्यांनी दिला होता, आणि तिथं आपण मॉकला लॉग इन करूयात. सगळ्या 9वीच्या मुलांना युजर नेम एकच आहे, आणि सगळ्या 9वीच्या मुलांना पासवर्ड हा मॉक असाच आहे. मॉक टेस्ट साठी, तुमच्या ओरिजिनल टेस्ट साठी जे आहे, मेन टेस्ट साठी तो वेगळा आहे, तुम्हाला येणार आहे. चला लॉग इन करूयात. लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्या समोर परत एक अशी स्क्रीन येते. या स्क्रीनवरनं तुम्ही परीक्षा सुरू करू शकता. आता हे मॉक टेस्ट असल्यामुळे बाकीच्या इन्स्ट्रक्शन्स वगैरे ह्या तुम्हाला पुढे दिसत आहेत. स्टार्ट करूयात. स्टार्ट केल्याच्या नंतर परत तुमच्या समोर इथे ऍक्सेस लोकेशन, कॅमेरा आणि सिस्टम हे तुम्हाला ऍक्सेस विचारला जातो. द नेक्स्ट स्टेप्स विल बी टू ऑथोराइज युअर प्रोफाईल. आपण आपल्या प्रोफाईलला या परीक्षेच्या जी काही सर्व्हर आहे त्याला ऑथोराइज करतात. त्याला येस म्हटल्याशिवाय परीक्षा देता येणार नाहीये, त्यामुळे त्याला विचार करत बसायचं काहीच कारण नाही. येस म्हणून आपल्याला पुढे जायचं आहे. कंटिन्यू करूयात. कंटिन्यू केल्याच्या नंतर आताला तुमच्या स्वतःचा फोटो तिथे काढला जाणार आहे. आता इथे आपण हा एक फोटो समोर येतोय, त्याला आपण क्लिक करूयात. ओके, चला आता इकडे ऍक्च्युअली काय झालं की तुमच्याकडे ती फ्रेम येत नव्हती. तरी पण मी तुम्हाला ओरली सांगतो की तुम्हाला सुरुवातीला म्हणजे ह्या फ्रेमच्या आधीचं जे फ्रेम आहे ती दिसली नाही इकडे, मी ते चेक करत होतो. जेव्हा आपण इकडे क्लिक करू म्हणजे मॉक टेस्ट सुरू करण्यासाठी, तेव्हा तो पहिल्यांदा तुमचा फोटो काढतो. तुम्ही समोरासमोर व्यवस्थित घ्या, त्याला क्लिक करा, नेक्स्ट म्हणा. त्यानंतर तुम्हाला तुमचा एक ID प्रूफ दाखवायचा आहे. ID प्रूफ तुमच्याकडे आधार कार्ड चालेल, शाळेचं आयडेंटिटी कार्ड चालेल, त्याचं समोर कॅमेऱ्याच्या समोर दाखवा, क्लिक करा, आणि तुम्ही तिथं लॉग इन करू शकतात. आता इथं तुम्हाला लॉग इन केल्याच्या नंतर मग हे प्रश्न सुरू होतात, ही परीक्षा तिकडे सुरू होते. आता बघूयात या परीक्षेमध्ये आपण कशा पद्धतीने सामोरं जाऊया त्याला. इथे काही तुम्हाला डेमो क्वेश्चन्स दिलेले आहेत तुमच्यासाठीचे. समजा की तुम्ही इथं चेक करा, हे पहिल्यांदा हे पॅनल चेक करा पहिल्यांदा की ह्या पॅनलमध्ये काय आहे. ओके, हा प्रश्नाचे हे सगळे 4 पर्याय, त्या 4पैकी एकाला तुम्हाला निवडायचं आहे. आता मी हा प्रश्न सुद्धा वाचत नाहीये आणि पर्याय वाचत नाहीये, मी आपल्या अंदाजाने याला सिलेक्ट केला. आता सिलेक्ट केल्याच्या नंतर मी याला जर नेक्स्ट म्हणालो तर पहिल्या प्रश्नाला या ठिकाणी तो तुम्हाला दाखवेल की तो अटेम्प्ट कसा करतोय. म्हणजे आपण जर म्हटलं नेक्स्ट केलं तर तो तुम्हाला लगेच ग्रीन करेल. म्हणजे जर अँसर्ड असेल तुमचा क्वेश्चन तर तो ग्रीन दाखवेल, आणि जर एक मिनिट मी तुम्हाला ती स्क्रीन इकडे घेऊन देतो, त्याचं पोझिशन. ओके, हा, जर त्याचं पोझिशन जर इकडं असेल, आता इथं आपण हे केलं, ग्रीन झाला. आता ह्याला आपण परत दुसरा प्रश्न निवडला, नेक्स्ट म्हटलं, याला दुसरा प्रश्न आला, त्याला तुम्ही एक उत्तर सिलेक्ट केलं समजा, त्याला नेक्स्ट म्हटलं, दुसरा सोडून दिला, तुम्ही तिसऱ्याला आला होता, परत दुसऱ्याला गेलात, तर याला सिलेक्ट केलं, परत नेक्स्ट केलात, तिसऱ्यावर आलात. म्हणजे आपण अशा पद्धतीनं क्वेश्चनच्या डायरेक्ट हे जे सिम्बॉल आहे
तुम्ही समजा 54 क्वेश्चनला सिलेक्ट करताय, 54 डायरेक्टली क्वेश्चन नंबर 54 तुम्हाला इथे दिसायला लागेल, या ठिकाणी तुम्हाला इंडिकेट होतं, तुम्ही याला सिलेक्ट करू शकता. समजा तुम्हाला हा प्रश्न आत्ताला सोडवायचा नाहीये तर तुम्ही त्याला मार्क फॉर रिव्ह्यू म्हणू शकता. हे एवढ्यासाठी सोय दिली आहे की आपण कुठले प्रश्न सोडवले आणि कुठला राहिला हे तर तुम्हाला ह्या 2 कलर मधनं कळतच. पण समजा तुम्हाला स्पेसिफिकली असं बघायचंय की आपण तो प्रश्न वाचला होता पण तो अर्धाच आपल्याला समजला, नंतर परत सोडवायचा आहे, तर अशा प्रश्नाला तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू करू शकता. समजा परत आपण 59 क्रमांकाचा प्रश्न निवडला तरी तुमच्या समोर तो 54 क्रमांकाचा प्रश्न मार्क फॉर रिव्ह्यू साठी राहतोच. परत तुम्ही 54ला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला इथं क्लिक करायचा ऑप्शन आहे. तुम्ही हे कम्प्युटरवरती देत आहात असं गृहीत धरून मी बोलतोय. मोबाईलवर देत असाल तर तुम्हाला हाताने टच त्या ठिकाणी करता येऊ शकेल वेगवेगळ्या बटनांवरती. ओके, चला आता आपण अशा प्रकारे ही टेस्ट नेक्स्ट आणि प्रिव्हियस असं सुद्धा तुम्हाला नेव्हिगेट खाली बटन दिलंय, तिथनं करता येऊ शकेल. ही जी टेस्ट आहे त्या पद्धतीने. ओके, आता या ठिकाणी थोडासा हा पॅनल जो आहे तो मी इथे घेऊन बनवायचा प्रयत्न करतो, तरी पण तो व्ह्यू क्लिअर होत नाही. हरकत नाही, इथे आपण प्रश्न स्क्रोल पण करू शकू. या ठिकाणी खालच्या बाजूला जे स्क्रोल होत आहेत ते प्रश्न स्क्रोल करता येतील. आणि इथं तुम्हाला कदाचित हे बटन्स दिसणार नाहीत, पण नेक्स्ट हे बटन जे आहे डार्क कलरचं हे नेक्स्ट आहे आणि त्याच्या आधीचं बटन आहे ते प्रिव्हियस क्वेश्चनला जाणारं बटन आहे. आणि एकदम डाव्या बाजूला म्हणजे इकडे ग्रीन डाव्या बाजूला जे बटन दिसतंय कोपऱ्यात खाली, ते बटन तुम्हाला सबमिट एक्झामचं बटन आहे. तिकडे मात्र तुम्ही लवकर जाऊ नका, कारण तुमचे पेपर संपल्यानंतर सबमिट करायचं आहे. खरं तर पेपर सबमिट जो होणार आहे तो तुमचा 90 मिनिटाचा वेळ संपला की आपोआप सबमिट पण होणार आहे. आणि म्हणून तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं की निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळं जे प्रश्न तुमच्याकडनं आन्सर क्लिक करायचे राहिले त्यांना पटापटा का असेना, वेगाने का असेना, सगळ्यांची उत्तरं तुम्ही क्लिक करून घ्यायची आणि मग शेवटी लेफ्ट साईडला डाऊनला असलेलं ग्रीन बटन आहे त्याला तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक करू शकतात. आता याला आपण सबमिट करून टाकूयात. तो तुम्हाला दाखवतो किंवा तुम्ही कशा प्रकारचं त्याचं मार्किंग आहे, अँसर्ड, मार्क्ड फॉर रिव्ह्यू, नॉट अँसर्ड, हे सगळं त्या ठिकाणी येतं. सबमिट टेस्ट म्हणजे एकूण 96 प्रश्न तुम्ही आन्सर केलेले नाहीयेत. 1 मार्क फॉर रिव्ह्यू होता, 4 तुम्ही आन्सर केलेले होते. पण मार्क फॉर रिव्ह्यूला सुद्धा तुम्ही क्लिक करून त्याचा आन्सर जर सिलेक्ट केला असेल नंतर तर ते सुद्धा तुम्हाला तिकडे अँसर्ड मध्ये मोजलं जातं. उदाहरणार्थ बघा की आपण मार्क फॉर रिव्ह्यू याचं इथं 1 प्रश्न दाखवतोय पण अँसर्ड काय दाखवतोय 4. आता अँसर्ड 4 असतील आणि नॉट अँसर्ड जर 96 असतील तर नक्कीच 100 प्रश्न झाले. आपण मार्क फॉर रिव्ह्यू केलेल्या प्रश्नाचं उत्तर याचा अर्थ दिलेला आहे. अदरवाईज 4 आणि 5 आणि 96 101 होतात. म्हणजे मग मार्क्ड फॉर रिव्ह्यू याचं उत्तर आपण ऑलरेडी नोंदवलेलं असल्यामुळं नंतरच्या चक्रीमध्ये ते अँसर्ड 4 दाखवत आहे. त्याला सबमिट करून टाकला आणि परत ही इन्फॉर्मेशन सबमिशन झाली, एक्झाम सबमिट झाली की तो तुम्हाला इकडे रेकॉर्डिंग अशी जी आहे ती सेव्ह करण्यासाठी त्याला वेळ लागणार आहे. तुम्ही वाट बघा आणि असंच कनेक्शन तुमचं चालू ठेवा आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला लागेच तर आता लाईव्ह मॉक टेस्ट तुम्ही देताय की नाही तर त्या मॉक टेस्ट तुम्ही पुन्हा पुन्हा देऊ शकाल, द्यायला हव्यात असं मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो आहे. आता मॉक टेस्ट मध्ये गुगल क्रोमवरच मॉक टेस्ट द्या हे सांगितलं. त्याचबरोबर तुम्ही सगळीकडे फंक्शन जे 8 फंक्शन टेस्ट आहेत त्या झाल्या तर तुमच्या तिकडे ओके म्हणून स्टेटस येणार आहे. जर ओके स्टेटस नसेल तर काय करायचं, तर याचा अर्थ असा असू शकतो की तुमचं गुगल क्रोम हे जे ब्राउझर आहे ते अप टू डेट नाहीये. तुम्ही त्याला अपडेट करा. अपडेट करण्याच्या 2-3 पद्धती आहेत. तुम्ही ते अनइन्स्टॉल करून नव्यानं इन्स्टॉल करू शकता डाउनलोड करून, किंवा त्याला अपडेट नावाचा ऑप्शन आहे त्याच्यावरनं सुद्धा अपडेट करून घेता येऊ शकेल. ओके, आता सध्याला मॉक टेस्ट साठी काय केलेलं आहे की तुमच्यासाठी लॉग इन आणि आयडी सगळ्यांना एकच दिलेल्या आहेत. चला आता शेवटचा म्हणजे तिसरा जो मुद्दा आहे, त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे ऑन एक्झाम डे म्हणजे रिअल टेस्ट. मॉक टेस्टच्या ऐवजी आपण काय म्हणूया तिथं आता मेन टेस्ट. म्हणजे आपण आता जी मुख्य परीक्षा देणार आहेत त्या दिवशीला आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यासाठी काय प्रिपेअर करावं लागेल. मेन एक्झाम म्हणजे 21 तारखेला तुम्ही सगळेजण एक्झाम देणार आहात, त्या दिवशीला तुम्हाला काय करायचं. खर तर
तुम्हाला सगळ्यांना प्रॅक्टिस चांगली आहे. नेटिझन्स मध्ये जवळपास 9वीच्या मुलांनी 20 परीक्षा दिल्या, 6वीच्या मुलांनी 15 परीक्षा त्यांच्या होत आहेत. त्यामुळे 2000 प्रश्न 9वीच्या मुलांनी आणि 1500 प्रश्न 6वीच्या मुलांनी ऑलरेडी प्रॅक्टिसमध्ये आणलेले असतील. त्यामुळे तुम्हाला परीक्षेचा सराव झालाय, प्रश्नांचा सराव झालाय, नॉलेज टेस्टिंग झालंय. आता काय आहे ते सगळं 75% आपण मोजतो. आपल्याला माहिती आहे ना की बाबा सक्सेस स्वास्तिक नावाना जो प्रोग्राम तुम्हाला मी नेहमी सांगतो की 25% अभ्यास, 25% चांगल्या प्रश्नांचा सराव, 25% डाऊट क्लिअरन्स आणि 25% परीक्षेच्या दिवशीचं नियोजन. आता हे 25% येणार आहे परीक्षेच्या दिवशीचं नियोजनामध्ये. कारण सगळं खूप छान केलं आणि परीक्षेच्या दिवशी सगळं बारगळून गेला, अडकून पडला किंवा बारगळलं सगळं नियोजन, प्लॅनिंग तुमचं सगळं फिसकटलं, तर मग लढाई के दिन खाडे, याला दुसरा शब्द नाहीये. त्यामुळे लढाईच्या दिवशी तर उलट अधिक जागरूकपणे काम करायचं. आता उद्याच्या दिवस म्हणजे परीक्षेच्या दिवशीला जाण्याच्या आदली रात्र काही मुलांची फार भयानक असते. ते प्रेशर घेत राहतात विनाकारण आणि मग काही वेळेस खूप वेळ अभ्यास करत बसा, जागत बसा आणि ते अजिबात नाही. अगदी उद्यापासून तुमच्या बॉडी क्लॉक मध्ये माहित पाहिजे की दुपारी 3 ते 5 या वेळामध्ये सगळ्यात चांगला फोकस करता येईल असं आपल्या मेंदूचं मेंटॅलिटी जी आहे ती ठेवता आली पाहिजे. आपला विचारधारा तशी ठेवता आली पाहिजे, परफेक्ट ठेवता आली पाहिजे. त्यामुळे दुपारी 3 ते 5 जर तुम्हाला थोडं जरी डुलकी घ्यायची सवय असली ना, उद्याला झोपायचं नाही. उद्या परवा दिवशीला तुम्हाला ती बॉडी क्लॉक सरळ करून घ्यायचं. हे फार महत्वाचं आहे. सिस्टमॅटिकली तुम्हाला हे सगळं शिकायचं आहे. चला, ऑनलाईन परीक्षेसाठी काय असणार आहे की आपल्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये डू नॉट डिस्टर्ब नावाचं फंक्शन असतं, ते तुम्हाला क्लिक करायचं आहे. कारण मोबाईल जर मध्येच कुणाचा आला, वाजला आणि ते कट करू का घेऊ हे सगळं झालं तर तुमची परीक्षा परत तुम्ही विचलित होऊ शकतात. डू नॉट डिस्टर्ब ठेवा आणि इंटरनेट तुम्हाला चालू करता येतं, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम फार होणार नाही. म्हणजे तुम्हाला फोन येणार नाही, SMS येणार नाही वगैरे वगैरे. आपण घरातूनच परीक्षा देणार आहात, त्याच्यामुळे तुम्हाला ऍडमिट कार्ड किंवा इतर कुठल्याही गोष्टीची आवश्यकता तिथे पडणार नाही. युजर ID पासवर्ड तुम्हाला येणार आहे, हे सगळं चालणार आहे. पण मेन परीक्षेच्या दिवशीला तुमचा मोबाईलचा सेटअप जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित ठेवायचा आहे. शक्यतोवर मोबाईल आडवा धरा आणि स्क्रोल करून तुम्ही तिकडे प्रश्न अपडाऊन करू शकतात. जी मुलं लॅपटॉप किंवा टॅबवर किंवा इन्व्हर्टर कनेक्शन असणाऱ्या डेस्कटॉप कम्प्युटरवर परीक्षा देणार आहेत त्या मुलांसाठी थोडासा रिलीफ असा असतो की स्क्रीन मोठी मिळते आणि स्क्रीन मोठी मिळाली तर आपल्याला परीक्षा चांगल्या पद्धतीने देता येते. त्यामुळे मी रिकमेंड करेन टॅबवरती, लॅपटॉपवरती किंवा डेस्कटॉपवरती, की जिथं डेस्कटॉप म्हणजे त्याला पॉवर बॅकअप पाहिजे, किमान तास 2 तास तरी कमीत कमी चालला पाहिजे तुमचं लाईट गेल्यानंतर कम्प्युटर, तरच त्याला हात लावा. अदरवाईज तिकडे त्या भानगडीत पडू नका. असं म्हणाल की लाईट गेली की मग पुन्हा मोबाईलवर चालू करू, तो पालकांना ठीक वाटतं स्विच करायला इकडून तिकडे बसल्यासारखं, पण मुलांच्या मनामध्ये त्यावेळेस परीक्षेचे प्रचंड मोठं धुमश्चक्री चालू असते आणि ते स्विच केला की डिस्टर्बन्स होतो, फोकस हटला की विकेट पडते. त्यामुळे विकेट पडू देऊ नका, मुलांचा फोकस हटता कामा नये. त्यामुळं शांत चित्ताने धीर गंभीर अशा परिस्थितीमध्ये आपल्या मागे बॅकग्राऊंड प्लेन पाहिजे. म्हणजे की बाजारातनं कपडा विकत आणून त्याला स्टिकिंग करत बसलाय, हातोडीनं त्याला खिळे मारत बाजूनं त्याला पे करत बसलाय, लाकूड पट्टी लावायला लागला, इतके काही मुलांनी गेल्या वेळेस उपद्व्याप केलेत. हे अजिबात उपद्व्याप करायची गरज नाही. सिंपल रूम, सरळ सरळ साध्या रूम मध्ये तुम्ही जाऊन त्या ठिकाणी बसा, ज्या ठिकाणी डिस्टर्ब होणार नाही तुम्हाला, ज्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं हवेशीर असेल, लाईट व्यवस्थित पुरेसा प्रकाश पडेल, इंटरनेटची कनेक्टिव्हिटी सगळ्यात चांगली त्या ठिकाणी, बँडविड्थ जी आहे, स्पीड टेस्ट घ्या मोबाईलची किंवा तुमच्या लॅपटॉप कम्प्युटर वगैरेची आणि त्या ठिकाणी तुम्ही बसा. बॅकअप म्हणून, बॅकअप प्लॅन म्हणून तुमच्याकडे मोबाईलवर परीक्षा देत असाल तर दुसरे 2 मोबाईल ठेवा की ज्याच्यावर इंटरनेट असायला पाहिजे. त्याला हॉटस्पॉट जे आहे ते अगोदरच कनेक्ट करून शेअर करून बघा एकदा, जेणेकरून पुन्हा पासवर्ड टाका, ते शोधा, त्याला वेळ तुमचा जास्त करून जाणार नाही. हे सगळी तयारी तुम्हाला ऑनलाईन साठी करून घ्यावी लागते. ओके, लॉग इन टाइम जो आहे तो 3 ते 3:30 आहे. हे महत्वाचा तुम्हाला इथं लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. दुपारी 3 ते 3:30 या वेळामध्येच लॉग इन करायचं आहे. म्हणजे काय की तुमच्यासारखी काही समजा 18 ते 25 हजार विद्यार्थ्याची काउंट आपण विचारात घेऊयात. तेवढे विद्यार्थी एकदाच 3 वाजता जर लॉग इन करायला लागले तर कुठलाही सर्व्हर हा तुम्हाला स्लो रिस्पॉन्ड करेल. त्यामुळे घाबरायचं कारण नाहीये.
3ला म्हणजे 3 लॉग इन करू नका. काही जण 3 वाजून 3 मिनिटाला करा, 3 वाजून 5 मिनिटाला करा, 3 वाजून 7 मिनिटाला करा, 3 वाजून 10 मिनिटापर्यंत लॉग इन करा. म्हणजे बाकीचे लोक त्या ठिकाणी लॉग इन करून त्यांचं सेट होऊन जाईल. तुम्हाला काळजी करायचं कारण नाही. झटत बसू नका, वारंवार क्लिक करत बसू नका. खूप वेळेस क्लिक करत राहिलं की तुमचा मोबाईल किंवा कम्प्युटर, लॅपटॉप, टॅब हँग होण्याची शक्यता असते. त्याला सारखं सारखं सांगावं लागत नाही. माणसासारखं माणसाला सांगावं लागतं की हे कर, बाबा हे कर, पुन्हा हे कर. किती वेळेस सांगायचं तुला? कम्प्युटरला किंवा मोबाईलला तुम्ही एकदा सांगितलं की तो त्याच्या प्रोसेसच्या कामाला लागतो. आता समोरनं तिकडनं रिस्पॉन्डिंग पॅकेट जर त्याला मिळालं नाही, रिसिव्हिंग जर झालं नाही तर तो थांबतो. वाट बघा, येतील. आपल्याकडे 30 मिनिटाचा लॉग इन टाइम दिलाय. खरी परीक्षा 3 वाजून 30 मिनिटाला सुरू होणार आहे आणि ती 5 वाजता संपणार आहे. त्यामुळे 1.5 तास तुम्हाला तिकडे हा पुढच्या कालावधी जो आहे तो मिळणार आहे. 90 मिनिटाचा कालावधी मिळणार आहे. समजा लिंक ओपन नाही झाली एकदा क्लिक केल्याच्या नंतर, तर 3 मिनिटं थांबा. तुमच्याकडे 3 मिनिटं थांबण्याचे पेशन्स असले पाहिजेत. स्पष्टपणे सूचना आहे, 3 मिनिटं थांबता आलं पाहिजे तुम्हाला. आणि 3 मिनिट तुम्ही जर थांबू शकलात तरच तुम्हाला पुन्हा री लॉग इन करण्याला चान्स देतो. पुन्हा लॉग इन करा, सगळं बंद करा, पुन्हा लॉग इन करा, पण 3 मिनिटं थांबून करा. 3 वाजून 3 मिनिटाला कोणी लॉग इन केलं, गोल 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 फिरतोय, काहीच होत नाहीये, तर त्यांनी 3 मिनिटं वाट बघायची. पुन्हा 3 वाजून 7 मिनिटाला लॉग इन करता येऊ शकतं. 3 मिनिटाचा गॅप देऊन तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन करा. नाहीतर काय होईल, वारंवार 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 लॉग इन कराल, तिकडे ते फर्स्ट लॉग इन होईल सुद्धा, पुन्हा तुम्ही बंद कराल, पुन्हा सेकंड लॉग इन अटेम्प्ट होईल. आणि तुम्हाला लॉग इन अटेम्प्ट जे दिले आहेत ते मॅक्झिमम मला वाटतं 5 लॉग इन अटेम्प्ट दिलेले आहेत. ते संपले तर तुमची परीक्षा संपली, मग तर सगळं अडचणीच होऊन जाईल. त्यामुळे लॉग इन अटेम्प्ट संपवू नका, वारंवार वारंवार क्लिक करू नका. लॉग इन केल्याच्या नंतर समोरच्या स्क्रीनवरती मुलांना आपल्या स्वतःचं नाव दिसेल परीक्षार्थीचं. हा पण क्रॉस चेक आहे. म्हणजे तुम्ही तिकडे क्रॉस चेक करू शकता की आपलंच नाव आहे का. आपलं नाव असेल तर मग ओके, आपण परीक्षा द्यायला काही हरकत नाही. ओके, आता तुमच्या फोटो खाली दिसणाऱ्या लिंक वरती क्लिक करा आणि मग तुमचा आत्ता एक नवीन फोटो जो आहे तो काढा, तो अपलोड करा. त्यानंतर कंटिन्यू टू स्टेप 2 त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या कॅमेऱ्याच्या समोर आपलं आधार कार्ड कॅमेऱ्याकडे तोंड करून, आपला फोटो कॅमेऱ्याला दिसला पाहिजे. आपल्याला आपला दिसतोय पण तो त्याला दिसला पाहिजे, आणि म्हणून त्याला तो फोटो दाखवा आणि त्याचाही फोटो क्लिक या ठिकाणी करून अपलोड करायचा आहे. आता त्याच्यानंतर स्टार्ट एक्झाम म्हणायचं आहे. 3:30 वाजता तुमची एक्झाम आहे ती निश्चितच सुरू होणार आहे. आता सगळ्या सूचना वाचा स्क्रीनवरच्या. क्लिक झालं स्टार्ट एक्झाम म्हटलं की स्क्रीनवर येणाऱ्या सगळ्या सूचना अतिशय काळजीपूर्वक वाचा. आणि आय एम रेडी टू बिगिन हे बटन हे तुम्हाला क्लिक येणार. त्याच्या आधी फॉर ऍग्री टू कंटिन्यू, तुम्ही हे सगळं मान्य केलंय सूचना सगळ्या, आणि मग ऍग्री आहे, चला कंटिन्यू म्हणून क्लिक करा. आणि आय एम रेडी टू बिगिन याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता समोर पहिला प्रश्न तुम्हाला ओपन झालेला असेल. आत्ता तुमच्या टेस्टच्या कन्सोलमध्ये टायमर चालू होतो. इतक्या वेळ तुमचा टाइम चालू झालेला नाहीये. तुमचे 90 मिनिटं हक्काचे. आता पहिला प्रश्न दिसला की चालू होतात, तोपर्यंत चालू होत नाही. त्यामुळे तो मुद्दा तुम्ही क्लिअर कट लक्षात घ्या. तुम्ही मागच्या प्रश्नाला कसं जायचं, पुढं कसं जायचं, मार्क फॉर रिव्ह्यू कसं करायचं हे आत्ताला त्याच्या आधीच्या सेशन मध्ये तर निश्चितच तुम्ही पाहिलं होतं. आता वारंवार बॅक 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 बटनावर क्लिक करू नका. एखादा प्रश्न इकडे इकडे तुम्हाला करायचा असेल तर करायला काही हरकत नाही. आणि समजा काही फिगरमध्ये काही प्रश्नामध्ये काय होतं, त्याची फिगर दिसत नाही. म्हणजे खास करून बायोलॉजीमध्ये एखादी कुठं जर आकृती असेल, फिजिक्समध्ये काही आकृती असेल, किंवा एखाद्या वेळेस जोड्या लावाच्या प्रश्नाची सुद्धा आकृती ते लोक टाकतात, कारण त्यांना ते थोडं सॉफ्टवेअर अपडेटेड त्यांना बनवता आलेलं नसेल कदाचित, किंवा बनवलं नसेल त्यांनी. पर्पजफुली पण कधी कधी इमेज टाकतात, घोटाळा व्हायला नको म्हणून. तर इमेज ह्या प्रश्न डाउनलोड झाल्याच्या नंतर डाउनलोड होतात, थोडासा वेळ लागतो. आणि इथं ऑनलाईन परीक्षेमध्ये 17-18 हजार किमान 20-25 हजार विद्यार्थी एकाच वेळेस परीक्षा देत असल्यामुळं तर तुम्हाला अजून वेळ लागणारच आहे. सो वेट फॉर इमेज डाउनलोडिंग. तोपर्यंत प्रश्न जरा चांगला समजून घ्या, विचारून बघा, चेक करून बघा, आणि एखाद्या वेळेस पुढचा प्रश्न घ्या, हरकत नाही. बॅक एंडला याची इमेज ही
पॉपअपच्या पद्धतीने डाउनलोड होऊन जाते. त्यामुळे पुढच्या प्रश्नाला जाऊन परत मागे यायला काही हरकत नाही. पुढे जर एखादा टेक्स्ट बेस्ड प्रश्न असेल तर तो सरळ दिसतो, सोडवा, तोपर्यंत मागचा प्रश्न डाउनलोड झालेला असेल. हे सुद्धा लॉजिक लावायला हरकत नाही, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने पेज आपण स्क्रोल करत 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 या. तुम्हाला प्रश्न जर सरळ पूर्ण दिसत नसेल तर ते पेज जे आहे, मोबाईल जो आहे तो मोबाईल आपण समजा असा ठेवलाय तर तो मोबाईल असा ठेवा, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सेटिंग करायचे आहेत. तुमचं जे सेटिंग आहे ते ऑटो रोटेट असं ठेवा. परत त्याला शोधत बसायला वेळ घालू नका. एखादा प्रश्न पेपरच बंद करून टाकचाल, ते करायचं नाहीये. पेपर पूर्ण झाला, स्क्रोलिंग करा. आता समजा प्रश्न दिसत नाहीये तुमच्याकडे, इकडे प्रश्न आहे, तो प्रश्न दिसत नाहीये तुम्हाला, तर त्याला स्क्रोल करा त्या प्रश्नाला, किंवा आडवा धरला असेल तर या बाजूने स्क्रोल करा खाली वरती, जेणेकरून तो सगळा प्रश्न दिसेल आणि ते सगळं इमेज पण तुम्हाला दिसेल, आणि मग त्याला पर्याय निवडून तुम्ही नेक्स्ट करू शकता. हे पथ्य पाळायला शिका. गेल्या वर्षी बऱ्याच जणांना ती इमेजेस दिसली नाही म्हणतात. एवढं घाबरून जायचं नाहीये. इमेज डाउनलोड व्हायला वेळ लागू शकतो, लागणारच आहे. तो तुम्हाला ऑनलाईन मध्ये सहन करावा लागेल. पेशन्स ठेवून तुम्हाला ऑनलाईन परीक्षा जी आहे तिकडे द्यायची आहे. एंड एक्झाम तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितच करता येते. लेफ्ट साइडला ग्रीन कलरचं बटन आहे, त्या बटनवर क्लिक करून तुम्ही एंड एक्झाम करू शकतात. तो तुम्हाला कन्फर्मेशन मिळेल की खरंच बंद करायचे का. येस म्हटलं तर एक्झाम सबमिट होईल आणि तुम्ही जी काही तुमचं स्क्रीन आहे तो व्हिडिओ त्यांनी जो कॅप्चर केलाय तो तिकडे अपलोड केला जाईल, तिकडे अपलोड करायला सुरू केला जाईल. आता आपल्याला काय करायचं आहे की समजा अगदी MSTA कडनं गेल्या वर्षीला परीक्षेच्या टाइम टेबल मध्ये वेळेमध्ये तारखेमध्ये बदल वारंवार केले गेले होते. त्यांच्याकडे टेक्नॉलॉजिकल अपग्रेड नसल्यामुळं ते ऐनवेळी ते परीक्षा पुढे ढकलायचे, कॅन्सल करायचे, आणि त्यामुळे मुलांचा बऱ्याचदा मूड ऑफ व्हायचा. शक्यता 1% फक्त आहे की तुमची परीक्षा ही पोस्टपोन केली जाऊ शकेल, पण शक्यता आहे. कारण अजून आज फक्त काही 1-2 मुलांना SMS आलेले आहेत, बाकीच्या मुलांना अजून ते आलेले दिसत नाहीयेत. त्यामुळे कदाचित काय होईल काय नाही ह्याच्याबद्दल अजून साशंका आहे. आपण आपली रेडीनेस ठेवा, आपली तयारी ठेवावी आणि परीक्षेला सामोरं जाण्याचं धारिष्य ठेवावं. खास करणं काय होतं माहितीये का, ही परीक्षेमध्ये खरं तर तुमच्या ज्ञानाची परीक्षा होतच नसते, ती तुमच्या पेशन्सची, ती तुमच्या फोकसची, की तुम्ही किती चतुराईने त्याला पाहता, तुम्ही किती शांतपणे त्याच्याकडे पाहता, कुठलीही गडबड घाई न होऊ देता स्थिर शांत श्वास चालू आहे तुमचा आणि परीक्षा चालू आहे असं मस्त वातावरण असताना परीक्षा देता त्याला जिंकता येतं. ओके, त्यामुळं एक लक्षात ठेवायचं की ज्ञानाच्या परीक्षेवरती जर आधारित सगळं जर परीक्षा असेल, ज्ञानावरती आधारित परीक्षा जर असेल तर जगातले बरेच जण पास होणार आहेत. कोणाला मग बाजूला काढायचं, स्पर्धा कशी करायची, आणि म्हणून त्या ज्ञानाच्या उपयोजनासाठी तुम्हाला गुंतवलं जातं. एखाद्या प्रश्नावर खूप वेळ खर्च करत बसू नका, त्यासाठी सांगताय. सोपे प्रश्न जिथे कुठे सापडतील ते प्रश्न सोपे पहिल्यांदा खिशात घाला, त्याची उत्तर परफेक्टली तुम्ही ठेवा. मॉडरेट क्वेश्चन जे असतील, जे थोडेसे तुम्हाला लेंदी वाटतात, जे वाचायला खूप वेळ लागतो, अशा प्रश्नांना थोडंसं मागे ठेवा. मोठे मोठे प्रश्न असतात, म्हणजे टेक्स्ट त्यांचं एवढं वर्णन केलेलं असतं की ते वाचायला तुम्हाला गुंतवून ठेवलेलं आहे. असे प्रश्न सुरुवातीला जरासा सोडू नका, त्याला वेळ नंतर देऊ आपण. छोटे छोटेसे 1 लाइनर किंवा फिल इन द ब्लँक टाईप असणारे काही असे प्रश्न पहिल्यांदा सोडवून घ्या. मग थोडेसे लेंदी क्वेश्चन्स असतील, त्याला तुम्हाला कॅल्क्युलेशन करावे लागतील, असे प्रश्न नंतर घ्या. आणि जो प्रश्न तुम्हाला सुटतच नाही आहे त्या प्रश्नाला शेवटी ठेवायचं आहे, पण त्या शेवटच्या प्रश्नाला सुद्धा अंदाजाने का असेना उत्तर मार्क करायचं. 100 प्रश्न आहेत, 100 प्रश्नांचं 100 सिलेक्शन ऑफ द आन्सर ऑप्शन 4 पैकी 1 हे झालंच पाहिजे. हा टाइम मॅनेजमेंट मेकॅनिझम तुम्हाला शिकता आला पाहिजे. शेवटचे 15 मिनिटं आहेत आणि तुमच्या हातावर 20 प्रश्न शिल्लक आहेत, चांगलं चाललंय समजायचं. शेवटचे 15 मिनिटं आहेत, तुमच्या हातावर 30 प्रश्न आहेत, थोडी स्पीड वाढवावी लागेल आणि त्यातले पटपट पटपट बघून कोणतं करता येतं त्याच्यावर नजर टाका आणि मग ते करा. आणि म्हणून टाइम मॅनेजमेंट हे सगळ्यात महत्वाचं आहे. मोठी मोठी लोक म्हणतात की कुठलीही गोष्ट करायची असेल तर नीट करा, चांगल्या पद्धतीने करा, तयारीपूर्वक करा, बेस्ट एक्झिक्यूट करा. तुम्ही अशा पद्धतीने परीक्षा द्या की तुम्ही कधीही हारलाच नाहीत. तुम्ही अशा पद्धतीने सराव करा की तुम्ही कधीही जिंकलाच नाहीत. सराव एवढा कसून पाहिजे, तो झालाय तुमचा.
नेटिझन्स फाउंडेशन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी तर 20 मॉक टेस्ट मधून, जवळपास आतापर्यंत झालेल्या 8 युनिट टेस्ट मधून, 2 ग्रँड टेस्ट मधून हे सगळं अनुभवलेलं आहे. आणि त्यामुळं आता निश्चिंत राहायचं. पुढचे 2 दिवस स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये अजून एकदा रिव्हिजन, एनसीआरटीच्या पुस्तकामध्ये अजून एकदा रिव्हिजन तुम्हाला करायचे आहे. त्यामुळे जे करायचं ते निश्चित प्लॅन्ड अशा पद्धतीने करायचं, अथवा ते करायचंच नाही अशा प्रकारचे लोक, जुनी जाणते लोक सांगत असतात. करना है तो ढंग से करो, वरना ना करो. आणि म्हणून आपल्याला ही सवय लागलेली आहे आणि तीच कामाला येणार आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगेन की जी तुमची परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये परफॉर्म करण्यासाठी पुढचे 2 दिवस तुम्ही अतिशय जीवाचं रान करा. उठता बसता सर्वत्र तुम्हाला डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेची पहिली पायरी दिसली पाहिजे आणि ती पायरी तुम्ही सगळ्यांनी जिंकलीच पाहिजे. तुम्ही विजेते झालेच पाहिजेत. अशा प्रकारची तयारी तुमच्याकडनं करून घेतली आहे आणि म्हणून मला विश्वास आहे, खात्री आहे की तुम्ही विजेते होणारच. तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक देतो आणि थांबतो. धन्यवाद.